जुन्नरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमधल्या स्थानिक पातळीवरचा वाद चव्हाट्यावर. पर्यटनविषयी बैठकीला भाजपला डावलल्यामुळे अजित पवारांच्या ताफ्याला भाजपच्या नेत्यांनी दाखवले काळे झेंडे. अजित पवारांना काळे झेंडे दाखवणाऱ्या आशा बुचके या रुग्णालयामध्ये दाखल. आंदोलनाच्या नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावेळी भोवळ आल्यामुळे बुचके रुग्णालयात. काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर यांनी घेतली बुचके यांची भेट. जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा. अजित पवारांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यांवरती अमोल विटकरी यांची प्रतिक्रिया. फडणवीसांकडे खुलासा करण्याचीही केली मागणी. अजित पवारांना काळे झेंडे दाखवणं ही निव्वळ स्टंटबाजी. काळे झेंडे दाखवण्याच्या ऐवजी दादांना भेटल्या असत्या तर प्रश्न मार्गी लागला असता. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची टीका. भाजपने अजित पवारांना काळे झेंडे दाखवले हे महायुतीसाठी दुर्दैवी. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपत फुलवडे यांची प्रतिक्रिया. येत्या काळामध्ये राज्यात मोठ्या घडामोडी होणार, त्यासाठी जनतेनं तयार राहावं. अजित पवारांना भाजपनं काळे झेंडे दाखवल्याच्या प्रकरणाबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर यांचं सूचक विभाग. एखाद्या लोकनेत्याला कसं संपवायचं हे भाजपकडून शिकावं. दादा हे लोकनेते असून हळूहळू भाजप त्यांची ताकद कमी करेल. अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्यावरून रोहित पवारांचा भाजपवर निशाणा. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्या मुंबईत. झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये आणि नवाब मलिकांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघामध्ये रॅली आणि सभांचं आयोजन. सरडा ढेकूळ म्हणून राज्याचा कायापालट होणार आहे का? राऊतांच्या टीकेला अजित पवार यांचं प्रत्युत्तर. अजितदादांनी गुलाबी रंगाला आपलंसं केलं, अशाच पद्धतीनं सरडा रंग बदलतो, अशी संजय राऊतांनी केली होती अजित पवारांवरती टीका. लोकसभेसारखा दणका विधानसभेला देऊ नका रे बाबांनो. अजित पवारांचं मतदारांना आवाहन. तुमच्या कांदा टोमॅटोवरती कधीच निर्यात बंदी आणणार नाही, अजितदादांचं वक्तव्य. बायकोनं जेवढा हात ओढला नसेल तेवढा महिलांनी राखी बांधण्यासाठी हात ओढला. जनसन्मान यात्रेमध्ये महिलांच्या प्रश्नाला अजित पवारांचं मिश्किल उत्तर. सुप्रिया सुळे उद्या मुंबईमध्ये असल्यास राखी बांधून घेणार, अजित पवार यांची माहिती. राखी बांधण्याच्या आधी लगीन कोंढाण्याचं. अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये जय पवारांचा दौरा. कर्जतमधल्या दौऱ्यामध्ये जय पवारांची कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा. कर्जत जामखेडचं सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा भाजपचा प्रयत्न. रोहित पवार यांचा आरोप. तर कर्जत जामखेड की बारामती नेमकं कुठून निवडणूक लढायची याबद्दल संभ्रम. रोहित पवारांचा जय पवारांना टोला. जय पवार हे स्वतंत्र विचारांचे. त्यांनी बैठका सुरू केल्या तर मी विरोध करण्याचं काय कारण? जय पवारांच्या दौऱ्याबद्दल अजित पवार यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची मागणी. बारामतीच्या चौकामध्ये अजित पवारांचे लागले बॅनर. खोके देऊन निवडणूक आयोगाला विकत घेतलंय. महाराष्ट्र हरियाणासह 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र न घेतल्यामुळे राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. शिवसेना रामटेकसह विदर्भामधल्या विधानसभेच्या 3 जागा लढवणार, संजय राऊत यांची माध्यमांना प्रतिक्रिया. जिसके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंकते. काँग्रेसचे नेते नितीन राऊतांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. नागपूर दौऱ्याच्या दरम्यान संजय राऊतांनी केला होता रामटेक मतदारसंघावर दावा. उद्धव ठाकरेंकडून मुंबईमधल्या 36 जागांसाठी जोरदार मोर्चे बांधणी. 18 नेत्यांना दिली 36 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी. मतदारसंघाचं सर्वेक्षण करून हे नेते 25 ऑगस्टला उद्धव ठाकरेंना अहवाल सादर करणार असल्याची माहिती.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधल्या 36 मतदारसंघासाठी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती, मतदारसंघनिहाय जबाबदारी सांभाळणार. सर्व्हे हा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विधानसभेच्या सर्व्हेवर संजय राऊत यांची टीका. तर महाविकास आघाडी राज्यामध्ये 180 जागा जिंकणार असल्याचा राऊतांनी व्यक्त केला विश्वास. मुलगी निवडणूक लढवण्यासाठी अजिबातही तयार नाही, त्यामुळे नाईलाजानं मलाच उभं राहावं लागेल. दिलीप वळसे पाटील यांचं स्पष्टीकरण. पुढचे 5 वर्ष रात्रंदिवस काम करणार, वळसे पाटील यांचं वक्तव्य. पुण्यात शिवसंग्राम पक्षाची सर्वसाधारण सभा संपन्न. शिवसंग्राम विधानसभेच्या 5 जागा लढवणार. महाविकास आघाडी आणि महायुतीशी चर्चा सुरू. ज्योती मेटे यांची माहिती. आणि एक मोठी बातमी आहे. विरोधकांकडे लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी अशी योजना आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावलाय. महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत यांच्याकडे ब्रीदवाक्य काय आहे? यांच्याकडे ब्रीदवाक्य लाडकी बहीण नाही आहे. यांच्याकडे ब्रीदवाक्य लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी. म्हणजे मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा, प्रधानमंत्री झाला तर माझा मुलगा, मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी. यांच्याकडे 2च योजना चालतात, लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी. महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत. बातमी. नवी मुंबईच्या मतदारसंघामध्ये महायुतीत धुसफूस. कोणत्याही परिस्थितीमध्ये बेलापूर विधानसभा लढणार. शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांची जाहीर घोषणा. राज्यातील निवडणूक लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाचा खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला निषेध. निवडणूक आयोगानं दिलेली कारणं किरकोळ, प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य. मनसेचे नेते अमित ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठून काढलं? मराठा आरक्षणावरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे यांचं वक्तव्य. मनोज जरांगे पाटील यांचा संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर आक्षेप. फडणवीसांनी हे नवं अस्त्र बाहेर काढलंय, जरांगेंची टीका. आमचा लढा विस्थापित आणि गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. भिडेंना मराठा आरक्षणाविषयी बोलण्याचा अधिकार नाही. मराठा समन्वयकांनी संभाजी भिडेंना सुनावलं. जरांगेंच्या नाशिकमधील सभेची भुजबळांकडून खिल्ली. मोर्चामध्ये 5 लाख लोक येणार असं सांगितलं, मात्र 8,000च लोक आले. छगन भुजबळ यांचं वक्तव्य. छगन भुजबळ यांना गणिताचा मास्तर केला पाहिजे. मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका. भुजबळांनी जरांगेंच्या सभेमधल्या लोकांच्या आकड्यावरून उडवली होती खिल्ली. मराठा आरक्षण वाचवण्यामध्ये महाविकास आघाडी फेल. मराठा समाज किती समृद्ध अभ्यासानंतर समजेल. मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर निशाणा. आमदार नितेश राणे यांच्या सभेनंतर इंदापुरामध्ये मराठा कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. राणेंच्या सभेला दर्शवला होता विरोध. राणेंची सभा पार पडताच 1 मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या पुणे सत्र न्यायालयामध्ये उपस्थित राहणार. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांना कोर्टामध्ये हजर राहण्याचे निर्देश. प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये सातारा सिंगमची बाजी. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षिसाचं वितरण. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने वाशिमच्या बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या. डिजिटल राख्यांना नागरिकांकडून मोठी पसंती. अमरावतीमध्ये भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये साडी भेट घेण्यासाठी महिलांचा गोंधळ. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे कार्यक्रमामध्ये गोंधळ. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते प्रभादेवीमध्ये बालाजी मंदिराचं भूमिपूजन. यावेळी मनसेच्या नेत्यांचीही प्रमुख उपस्थिती.
पंढरपूरमधल्या विठुरायाच्या दर्शनासाठी ठाण्यामधल्या भाविकांकडून 4,000 रुपये घेतल्याचा प्रकार उघड. मंदिर समिती काय कारवाई करणार याकडे लक्ष. ऑनलाईन रमी आणि जुगाराच्या नादामध्ये कर्जबाजारी झालेल्या तरुणाकडून वयोवृद्ध महिलेची हत्या. आरोपीकडून लाखोंचे दागिने लंपास. भिवंडीमधल्या भुईशेत गावामधली घटना. आरोपीला 36 तासांमध्ये पोलिसांनी केली अटक. वायनाडमधल्या भूस्खलनाचं सीसीटीव्ही फुटेज समोर. अवघ्या काही सेकंदामध्ये दुकानं आणि घरांच्या भिंती उद्ध्वस्त. उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमधल्या बरदहा नदीच्या पातळीमध्ये अचानकपणे वाढ. पुलावरच्या पाण्यामध्ये ट्रॅक्टर अडकला. ट्रॅक्टरमधील 5 जणांना स्थानिक लोकांनी वाचवलं. हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमधल्या द्राबिल जवळच्या टेकडीवरती भूस्खलन. मोठा ढिगारा रस्त्यावरती आल्यामुळे नैनीधर गट्टाधर हा रस्ता बंद. ऑस्ट्रियामध्ये पावसाचा हाहाकार. पश्चिम भागामध्ये सर्वाधिक नुकसान. रस्ते वाहून गेल्याचं चित्र, तर अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे मोठं नुकसान. तुर्कीच्या जंगलामध्ये लागलेली आग अजूनही नियंत्रणात नाही. अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू. आगीमुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये धुराचे लोट. गाझापट्टीमध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यामध्ये आतापर्यंत 40,000पेक्षा अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू. बॉम्बस्फोटामध्ये 92,000पेक्षा अधिक लोक जखमी. इस्रायलचे गाझावरती अजूनही हल्ले सुरूच. सेंट्रल टाउनमध्ये इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये 19 जणांचा मृत्यू. हल्ल्यामध्ये एका महिलेचा 6 मुलांसह दुर्दैवी मृत्यू. अमेरिकन एअरलाइन्सकडून एप्रिल 2025 पर्यंत इस्रायलला जाणारी आणि येणारी उड्डाणं रद्द. सतत सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिकन एअरलाइन्सचा निर्णय. तुर्कीमधल्या जंगलांना भीषण आग. हेलिकॉप्टरच्या मदतीनं पाण्याची फवारणी सुरू. वाऱ्यामुळे आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अडचणी. युक्रेन सीमेवर ड्रोन हल्ल्याच्या नंतर लष्कराच्या वाहनाला लागली आग. सीमेलगतच्या भागामध्ये सातत्याने हल्ले सुरू. रशियाकडून सुमी शहरामध्ये क्षेपणास्त्रांचा हल्ला. 2 जण जखमी. नागरी वस्त्यांमध्ये देखील मोठं नुकसान. तेल अवीवमध्ये इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या विरोधामध्ये निदर्शनं. कराराच्या अंतर्गत उर्वरित ओलिसांची सुटका करण्याची निदर्शकांची मागणी. वेस्ट बँकमध्ये इस्रायलचा हल्ला. हल्ल्यामध्ये 2 जणांचा मृत्यू, तर मृत्यू झालेले दोघेही हमासचे दहशतवादी असल्याचा इस्रायलचा दावा. बर्म्युडामधून समुद्रामध्ये अर्नेस्टो चक्रीवादळ धडकलं. समुद्रामध्ये उसळतायत उंच लाटा. खबरदारी म्हणून समुद्रामधल्या बोटींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. अर्नेस्टो वादळ प्रचंड वेगानं उत्तर पूर्वेच्या दिशेनं. वादळ आणखी धोकादायक होण्याचा अमेरिकन हरिकेन सेंटरचा इशारा. लोकांना घरामध्येच राहण्याचं केलं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.